महाविकास आघाडीला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि म्हणूनच 1 वर्षाचा लेखाजोखा सर्वसामान्य माणूस मांडतोय. विरोधक तर मांडतीलच, सत्ताधारीही मांडतील की नेमकं या सरकारने 1 वर्षात काय केलं, या सरकारपुढे काय अडचणी होत्या, या सरकारने चांगलं काय केलं, वाईट काय केलं आणि हे सरकार किती टिकेल, असे महत्वाचे 3 प्रश्न जे आहेत तुम्हा आम्हा सर्वांनाच पडले असतील. आणि हेही प्रश्न अ, जसे तुम्हाला पडतात, जसं राजकारण्यांना पडतात, तसं पत्रकारांनी पडतात. माझ्यासोबत महाविकास आघाडीमध्ये 3 पक्षाचं सरकार आहे आणि या 3 पक्षाच्या सरकारवर बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार 3 आहेत. 3 ज्येष्ठ पत्रकार माझ्यासोबत आहेत आणि ते या सरकारचं अनालिसिस करणार आहेत, पोस्टमॉर्टम करणार आहेत, काय चांगलं काय वाईट. या चर्चेत सहभागी होत आहेत जयंत माइनकर ज्येष्ठ पत्रकार, सुधीर सूर्यवंशी ज्येष्ठ पत्रकार, संदीप प्रधान ज्येष्ठ पत्रकार या चर्चेत सहभागी आहेत. मी सर्वात आधी संदीप प्रधान यांच्याकडे जातो, कारण अनेक राजकीय घडामोडी ज्या आहेत त्या संदीप यांना माहिती असतात किंवा सगळ्यांनाच माहिती असतात. संदीप, आज मुलाखत झाली उद्धव ठाकरेंची आणि कालच या मुलाखतीवर टीका करण्यात आली. विरोधकांचं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारची दादागिरीची भाषा करू नये. मुलाखत कशी वाटली तुम्हाला? एक पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की विरोधकांनी गेल्या काही दिवसांमध्ये जे जे मुद्दे उपस्थित केले, या सरकारवर टीका केली, त्या बहुतांश सगळ्या मुद्द्यांना म्हणजे अगदी विजेच्या माफीपासून ते हिंदुत्वाचा मुद्दा असेल, मंदिरं सुरू करण्याचा पासून सगळ्या मुद्द्यांवरती मला असं वाटतं त्यांना उत्तरं देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केलेला आहे त्या टीकेला. मला जे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा वाटतो तो म्हणजे येणाऱ्या महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून आता भाजपने तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच्या बाबतीत त्यांनी ठामपणे असं उत्तर दिलेलं आहे की तुम्ही कितीही जरी भिंतीवरती डोकं आपटलं तरी सुद्धा ही महापालिका तुम्हाला आम्ही ताब्यात घेऊ देणार नाही. तर हा एक महत्वाचा मला असं वाटतं मुद्दा आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो अर्थातच की ज्याचा विलास तू उल्लेख केला की विरोधकांनी त्याच्यावरती टीका केली की ईडी असेल, सीबीआय असेल, या सगळ्या यंत्रणांचा जर तुम्ही आमच्या विरोधात वापर केला तर तुम्हालाही मुलं बाळ आहेत आणि आम्ही सुद्धा त्याचा वापर करू शकतो, अशी थेट भाषा केलेली आहे. थोडंसं कसं आहे की एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, संपूर्ण बहुमत मिळालेलं आहे. अशा पार्श्वभूमीवर महाराष्ट्र असं एकमेव राज्य आहे की मला असं वाटतं की जिथं त्या सरकारच्या विरोधात जाऊन एक वेगळं सरकार स्थापन झालेलं आहे. आणि त्यामुळे जे महाराष्ट्रात यापूर्वी कधीच नव्हतं, म्हणजे आपण दक्षिणेकडच्या राज्यात बघितलेलं आहे, अन्य काही राज्यांमध्ये बघितलंय की एकाच पक्षाचं सरकार जाऊन दुसऱ्या पक्षाचं सरकार आल्यानंतर अशा प्रमाणे वेगवेगळ्या यंत्रणांचा वापर करायचा, आपल्या हातामध्ये जी सत्ता आहे त्याचा वापर करायचा आपल्या विरोधकांच्या विरोधात. पण महाराष्ट्रात असं आतापर्यंत वातावरण नव्हतं. पण मला असं वाटतं की आज एकूण ती मुलाखत बघितल्यानंतर आणि गेल्या काही दिवसातल्या घडामोडी बघितल्यानंतर हे थोडंसं शोले पिक्चर मध्ये जसं आहे की तुम एक मारोगे तो हम 4 मारेंगे, तर या पद्धतीच्या पातळीवरती मला असं वाटतं आता आपल्या महाराष्ट्रातलं सुद्धा राजकारण आलेलं आहे आणि त्याचीच चुणूक आपल्याला असं स्पष्टपणे जे मुख्यमंत्र्यांनी विधान केलेलं आहे कॉन्फिडन्स वाढलाय. मला हे सांगा की उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर, त्यांच्या देहबोलीवर आत्मविश्वास वाढलाय की थोडी चिंता दिसते? नाही, मला असं वाटतं आत्मविश्वास तर असणारच. कारण असं आहे की मुख्यमंत्री हे पद काही साधं सोपं नाही. म्हणजे अनेक नेते आयुष्यभर हे पद आपल्याला मिळावं याच्यासाठी झुरत असतात आणि त्यामुळे ते पद मिळाल्यानंतर एक कॉन्फिडन्स तर निश्चितच असणार. पण म्हणजे मला असं वाटतं की त्यांनी एक अशी टोकाची किंवा आरपारची लढाई करण्याची या दृष्टिकोनातून मानसिकता केलेली आहे की जर आता तुम्ही जर समजा हेतूतः आमच्या काही नेत्यांना, आमच्या काही आमदारांना गळाला लावण्यासाठी जर समजा तुम्ही या यंत्रणांचा वापर करणार असाल तर आम्ही आमच्याकडे जी शक्ती आहे ती वापर करू. जर केंद्र सरकार हत्ती असेल तर आम्ही मुंगी आहोत आणि त्यामुळे मुंगी सुद्धा तिच्या पद्धतीने प्रतिकार ही करतेच, तसा आम्ही जो प्रतिकार करायला तयार आहोत असे स्पष्ट संकेत मला असं वाटतं या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. जयंत माइनकर यांच्याकडे येतो. जयंत, काय वाटली मुलाखत? आत्मविश्वास पूर्ण आहे, चिंतेची आहे आणि जो हल्ला केला जातोय बघा की केंद्र सरकारचा प्रचंड मोठा एक रोष जो आहे तो उद्धव ठाकरे, त्यांच्या परिवारावर, शिवसेनेवर. कोणतंही सरकार, मग ते एका पक्षाचं असू दे किंवा महाराष्ट्रातलं 3 पक्षांचं असू दे, त्याला भारतीय जनता पार्टी तिघाडी वगैरे काय काय म्हणतात, पण कोणतंही सरकार जेव्हा 1 वर्ष पूर्ण करतं तेव्हा त्यांच्या देहबोलीमध्ये, त्यांच्या चालीमध्ये, त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एक प्रकारचा प्रत्येक वेळेला कॉन्फिडन्स डोकावत असतो.
मी फार जुनं उदाहरण देतो. मी 1996 पासून दरवर्षी तेव्हाचे शिवसेनेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं इंटरव्ह्यू घेतलेला आहे आणि त्यांचं पहिलं वाक्य असायचं की मी 1 वर्ष किंवा 2 वर्ष किंवा 3 वर्ष पूर्ण करू शकलो, हीच माझी सर्वात मोठी अचीवमेंट आहे. आणि अर्थात पुढे ते आपल्याला जे काय सांगायचं सांगायचे. आणि आज जो उद्धव ठाकरेंमध्ये जो कॉन्फिडन्स दिसतोय, कारण आपल्याला माहिती आहे आयडिओलॉजिकल एक मोठ्या प्रमाणात डिफरन्स आहे अशा प्रकारचं दर्शवण्यात आलेलं होतं. आणि जी 98 ते 145 अशी 47 आमदारांची जी गॅप होती, कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून 98 आमदार होत होते, आणि 47 ची गॅप भरून काढण्याचं काम आणि त्याच्या बदल्यात आपल्याला हवं असलेलं मुख्यमंत्री पद, कारण ज्याच्यामुळे सगळं वाद झालेला होता, ते मिळवून पुन्हा त्यांना हवी असलेली आपण गॅप भरून काढली. हे सगळं काम करून आणि आपलं हिंदुत्व उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने शाबूत ठेवून आणि त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अपेक्षित असलेलं काम करून 1 वर्ष पूर्ण केलं. याचा त्यांच्या प्रत्येक शब्दातून एक प्रकारचा कॉन्फिडन्स डोकावत आहे. संदीपनी सांगितलेल्या गोष्टीबरोबर मला अजून एक त्याच्यात ऍड करायचं आहे. मला असं वाटतं की कालच्या म्हणजे आज एअर झालेल्या मुलाखतीत त्यांच्यातला एक बाप, मुख्यमंत्री जसा डोकावला तसा त्यांच्यातला एक बाप सुद्धा सतत डोकावत होता. याचं कारण तुम्हाला सुद्धा मुलं बाळ आहेत हे म्हणत असताना त्यांनी भलेही कुठेही रेफरन्स दिलेला नाही, तरी तो ऑब्व्हियसली रेफरन्स आदित्य ठाकरे यांना भारतीय जनता पार्टीनी मग ते सुशांत सिंग असेल, दिशा सॅलियन असेल, सर्वच ठिकाणी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. आणि हे थोडंसं मान्य केलं पाहिजे. मी इथे कथित हा शब्द वापरणार नाही. अनेक वेळा आपल्याला दिसत होतं, कारण सुशांत सिंग प्रकरणात काहीही नसताना करण्यात आलं, ओढून ताणून त्यांना आणायचा प्रयत्न करण्यात आला. आणि आता जे उत्तर आहे की तुम्हाला सुद्धा मुलं आहेत, हे एक प्रकारे तुम्ही जे माझ्यावर एका बापावर जी पाळी आणली त्याचं उत्तर देऊ शकतो अशा प्रकारचं आहे. आता याच्यातला जो वादाचा आपण जो आता मुद्दा काढलेला आहे किंवा आता संदीपच्याही बोलण्यात आलं आणि भारतीय जनता पार्टीने जी टीका केली की ही दादागिरीची भाषा योग्य नव्हे. संदीप आता अगदी योग्य भाषेत सांगण्यात आलं की महाराष्ट्रात अशी परंपरा नाही. एक प्रकारचं व्हिंडिक्टिव्ह पॉलिटिक्स खेळण्याची महाराष्ट्रात परंपरा नाही. तुम्ही निवडून आलात ठीक आहे, तर तुम्ही 5 वर्ष राज्य करा, ही आपली नेहमीची पद्धत आहे. पण प्रश्न असा आहे की याची सुरुवात कोणी केली? याची सुरुवात जर का आपण आता पाहिलं, 5-6 वर्षांचा इतिहास पाहिला, कर्नाटकात काय होत आहे, मध्य प्रदेशात काय होत आहे, राजस्थानात काय होता वाचलं, याचा जर का आपण इतिहास पाहिला तर एक प्रकारची भीती. आणि ज्या पद्धतीने आज भाजप मधले 25 ते 30 आमदार यांचं एक पाय ऑलरेडी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीत आहे आणि ते मात्र भाजपचे आहे. ह्या मोठ्या प्रमाणात जे पक्षांतर करवण्यात आलं केवळ आपण सत्तेवर येण्याकरता, त्याच्यामुळे हा धोका जास्ती जाणवतो. आणि त्या धोक्याला काउंटर करण्याकरता मग सीबीआयला आम्ही महाराष्ट्रात येऊ देणार नाही, आमची परवानगी लागेल, जे ममता बॅनर्जींनी पण केलेलं आहे, जे तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी पण केलेलं आहे, सॉरी आंध्र प्रदेशच्या, त्याच प्रकारे. आणि हा दुसरा एक मुद्दा आहे की तुम्ही जर का आम्हाला काही काउंटर जास्ती करण्याचा प्रयत्न कराल, आम्हाला कॉर्नर करण्याचा प्रयत्न कराल, तर आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर 30 वर्ष राहिलेलो आहेत. तुमचे पाय किती खोलात आहेत हे आम्हालाही माहिती आहे. याचं कारण शेवटी आपण 30 वर्ष एकत्र राहिलेलो आहे. त्याच्यामुळे आता 1 वर्ष सत्ता आहे, त्यामुळे सगळ्या फायली त्यांच्याकडे असतील. बरोबर. आणि आता सगळ्या फायली आमच्याकडे आहेत. म्हणजे 30 वर्ष तुम्ही काय केलं हे आम्हाला माहिती जसं आहे, तसं तुमच्या फायली आमच्याकडे, आणि त्या फायली डायरेक्ट करणारा मी आहे, हे सरळ सरळ त्यांनी उत्तर दिलेलं आहे. मी सुधीरकडे जातो. सुधीरजी, एक महत्वाचं की 1 वर्ष किती आव्हानात्मक होतं उद्धव ठाकरेंसाठी. एक तर हिंदुत्व सोडलं असा आरोप होत होता, दुसरं आदित्य ठाकरेवर त्यांनी प्रहार केले, तिसरं कोरोनाचं संकट होतं, विरोधी पक्षनेते म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः मुख्यमंत्री राहिलेत 5 वर्ष. म्हणजे शरद पवार यांच्या एवढं काम त्यांनी केलेलं आहे. तर असं असताना किती आव्हान होतं उद्धव ठाकरे? विलासजी, तुम्ही आज जी उद्धव ठाकरे यांची मुलाखत जी आलेली आहे याच्यामध्ये अनेक पैलूंचा त्यांनी उहापोह केलेला आहे. मुख्यतः म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी 1 वर्ष पूर्ण करणे म्हणजे जसं मयंकर म्हणाले किंवा म्हणाले, एक बिग अचिव्हमेंट त्यांच्या स्वतःसाठी आहे. कारण की जेव्हा हे सरकार बनलं, म्हणजे सरकार बनणार नाही असं बरेच लोक सांगत होते की 2 वेगळ्या विचारसरणीची लोक एकत्र येऊ शकत नाही,
उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव कधीच एकत्र येत नाही. त्याच्यामुळे ही विचारसरणी एकत्र येणार नाही हा पहिला ठाम, म्हणजे आपण त्याला ओव्हर कॉन्फिडन्स म्हणतो, बीजेपी मध्ये होता. आणि भारतीय जनता पार्टी आरएसएसच्या लोकांमध्ये ओव्हर कॉन्फिडन्स असल्यामुळे एवढं असून सुद्धा दोन वेगळ्या विचारांचं सरकार आणि 3 पक्षांचं सरकार एकत्र आली, पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की सरकार जरी आलं तर 3 महिने किंवा जास्तीत जास्त 5 महिन्याच्या वरती सरकार चालणार नाही. स्वतःमध्येच त्यांची एक कॉन्फ्लिक्ट तयार होईल, वैचारिक कॉन्फ्लिक्ट तयार होते आणि सरकार पडेल असं त्यांचा एक गैरसमज हा भारतीय जनता पार्टी, आरएसएस किंवा त्या विचारधारेच्या मांडणाऱ्या लोकांचा झाला होता. पण 3 महिन्यात नाही, 6 महिन्यात नाही, सरकार जवळजवळ वर्षभर चाललं. काही लोकांना वाटतं दिवाळीपूर्वी पडेल, पोस्ट दिवाळी होईल किंवा आता नवीन वर्षामध्ये होईल. पण आपल्याला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे म्हणजे समोरच्या जो पैलवानाला ज्या पद्धतीने आव्हान देत आहेत, किंवा मी सुद्धा कुठल्याही प्रकारचा कमी पैलवान नाही किंवा माझ्याकडे कुठल्याही प्रकारची कमी ताकद नाही, मी एक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्मभूमीतून येतो, म्हणजे एक लढाईची पूर्णपणे ताकद त्यांनी दाखवून दिली बीजेपीला. तुम्ही कितीही म्हणजे जसं सर म्हणाले की हत्ती जरी असले, आपल्या हत्ती जरी असले पण मुंगी जरी असले, मी म्हणजे ही लढाई आम्ही फाईट करणार म्हणजे फाईट करणार. त्यांचं असं सांगून दिलं त्यांनी या मुलाखतीतून, कुठल्याही प्रकारचं आम्ही तुमच्या समोर ईडी असेल, सीबीआय असेल, कुठलीही यंत्रणा असेल, याच्या समोर शरणागती पत्करणार नाही. ही लढाई आहे. तुम्हाला आठवत असेल की सोनिया गांधी बरोबर अनेक मुख्यमंत्री, जे नॉन बीजेपी स्टेट मुख्यमंत्र्यांची जेव्हा मिटिंग झाली होती, त्या मिटिंग मध्ये उद्धव ठाकरे यांनी तेव्हा सांगितलं होतं, सोनिया गांधी असेल, ममता बॅनर्जी असेल, यांना सांगितलं असेल आपल्याला रडायचंय का लढायचंय. तर त्यावेळेला त्यांनी तो बाणा दाखवून दिला. बाळासाहेब ठाकरे यांचा असेल, या भूमीतला असेल, महाराष्ट्रातील, लढणार म्हणजे लढणार, कुठल्याही प्रकारच्या आव्हानाला, उलट मला ते आव्हानं आवडतात. अशा प्रकारचं एक जोशाचं, म्हणजे पूर्वीचे उद्धव ठाकरे सेनाप्रमुख आणि मुख्यमंत्री सेनाप्रमुख, जमीन आसमानचं अंतर. मला असं वाटतं की अगोदर ते शब्द फेकायचे, पण आजच्या शब्द फेकण्यामध्ये एक त्यांची वेगळी बॉडी लँग्वेज आपल्याला दिसते. आपण जे 2.0 वगैरे असं जे म्हणतो आपण, नवीन व्हर्जन, त्या पद्धतीने नवीन, म्हणजे भारतामध्ये असा कुठला मुख्यमंत्री एवढ्या ताकदीने भारतीय जनता पार्टी पुढे किंवा केंद्रीय ज्या एजन्सी यांच्या पुढे ताकदीने लढणारा फक्त ममता बॅनर्जी म्हणून यांची ओळख होती. पण ती ओळख आता उद्धव ठाकरे म्हणजे बीजेपीला सर्वात जोमाने ताकद किंवा विरोधात उभे राहू शकतात. उद्धव ठाकरे अशा प्रकारचे नेतृत्व महाराष्ट्रातून उभे राहते आणि एक मोठ्या प्रमाणात पुढे नॅशनल मीडियामध्ये असेल किंवा अनेक याच्यामध्ये असेल, उद्धव ठाकरेंची वाहवा यामुळे होते की एक बलाढ्य पक्ष, जो जगाच्या याच्यामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणतात, त्या पक्षासमोर लढण्यासाठी तयार झाले. तिथे लढता येते टिट फॉर टॅट. म्हणजे जसं त्यांनी म्हटलं की शोले मधले, तुम एक मारोगे ते हम 4 नाही, तर उद्धव ठाकरे मला वाटतं ते मुलाखती 10 मारोगे, अशा प्रकारचं एक प्रति आव्हान बीजेपीला दिलेलं आहे त्यांच्या शब्दामध्ये. बिलकुल. संदीप, मी तुमच्याकडे येतो. मला फक्त म्हणजे अगदी थोडक्यात मुद्दे सुद्धा मांडू, आणि जर कोणी बोलत असेल आणि तो मुद्दा तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर तुम्ही त्यांना इंटरप्ट करू शकता, मलाही तुम्ही इंटरप्ट करू शकता. संदीप, उद्धव ठाकरे यांचं सरकार 1 वर्ष का चाललं, अगदी मुद्दे सुद्धा. 1 वर्ष का टिकलं? का टिकलं? नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे की पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण मान्य केलं पाहिजे की निवडणुका लढण्याचं जे तंत्र आहे ते गेल्या काही वर्षामध्ये पूर्णपणे बदललेलं आहे. आणि आपल्याला माहितीये की निवडणुका लढण्यासाठी अगोदर 1 वर्ष अगोदरपासून तयारी सुरू होत असते आणि प्रत्येक आमदार हा आपल्या निवडणुकीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करतो. म्हणजे निवडणूक आयोगाची काय लिमिट आहे वगैरे ते सोडून द्या, ते सगळं कागदावर आहे, पण प्रत्यक्षामध्ये काय होत असतं ते आपण गेले काही दिवसात बघतो. आणि दुसरं असं आहे की हा एक तर मुद्दा आहे की त्यामुळे पुन्हा निवडणुका कोणाला नको आहे. बरं, आता हा जो कोरोनाचा जो काळ, एक मधला काळ गेलेला आहे, त्या काळामध्ये आपण देशाची आर्थिक स्थिती काय, राज्याची आर्थिक स्थिती काय हे सुद्धा बघतो आहोत. आणि हा सगळा काळ जो गेलाय त्याच्यामध्ये विकास कामं कुठेही झालेली नाही. एक मोठ्या प्रमाणावरती सगळा कट लागला सगळ्या बजेटला, आणि त्यामुळे सरकारचं जे काम होतं, म्हणजे सरकारमध्ये कॉन्फ्लिक्ट केव्हा निर्माण झाले असते, जर समजा कोरोना नसता आणि सरकारला समजा वेगवेगळ्या गोष्टींवरती परफॉर्म करायला लागलं असतं तर कदाचित असं आपण बघितलं असतं की
काही लोक नाराज झाले, काही लोक खुश झाले, त्याच्यामधून एक नाराजी. आज प्रत्येक लोकप्रतिनिधी हा त्याच्या मतदारसंघामध्ये कोरोना आणि कोरोनाशी संबंधित जे काही सुविधा आहे त्याच्यासाठी झटतोय, लढतोय. काही लोकप्रतिनिधी स्वतः आजारी झाले. त्यामुळे आत्ताचा ही परिस्थिती आहे, ही सगळी वेगळी परिस्थिती आहे. आणि या परिस्थितीमध्ये कुणालाही निवडणुका म्हणजे पुन्हा हव्यात असं कुणी म्हणणार नाही. बाहेरची आर्थिक परिस्थिती सुद्धा अशी नाहीये की ज्याच्यात उन्हात आहे. आणि दुसरं असं आहे की एक फार मोठी गॅप, म्हणजे विरोधकांना जर इथं सरकार स्थापन करायचं झालं तर एक मोठी गॅप आहे आणि तेवढी गॅप भरून काढणं इतकं शक्य नाही. बरं, दुसरं असं की आता जे ताजं पुस्तक एका लेखिकेचं आलेलं आहे त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं आहे की शरद पवार आणि मोदी यांच्यामध्ये चर्चा झाली, सरकार बनवण्याचं जवळपास निश्चित झालं. पण त्यानंतर जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसला याचा अंदाज आला की भाजप बरोबर सरकार स्थापन केलं तर आपल्याला किती लाभ होणार आहे आणि तेच जर आपण शिवसेनेबरोबर गेलो तर या सरकारमध्ये आपल्याला किती ऍडव्हान्टेज असणार आहेत, याचा सगळा जेव्हा अंदाज आला तेव्हा राष्ट्रवादीने अत्यंत डोळसपणे, राजकीय डोळसपणा दाखवून हा निर्णय घेतलेला आहे की आपण शिवसेनेमध्ये बरोबर जाणं हे फायद्याचं आहे. आणि त्यामुळे शरद पवार यांच्यासारखा मुरब्बी नेता जोपर्यंत आहे, तो जोपर्यंत हे सरकार चालावं यासाठी प्रयत्न करतोय, तोपर्यंत मला असं वाटत नाही की या सरकारला काही धोका आहे. आणि आज काँग्रेसची अवस्था ही काय झालेली आहे ते बिहारमध्ये आपण बघितलंय. बिहारमध्ये त्यांना मोठा झटका बसलेला आहे. काँग्रेसमध्ये कसं निर्णायकी अवस्था आहे, नेतृत्व कोणी करायचं याबाबतचा संभ्रम आहे. त्यामुळे काँग्रेस या परिस्थितीत नाही की आता इथं भाजपचं पुन्हा सरकार येईल याच्यासाठी काही. जयंताला काय बोलायचं म्हणजे तुमच्या या मुद्द्यावर जयंताला बोलायचं. जयंताने हात वरती केला. जयंत मला असं वाटतं की या तीनही पक्षांना अपेक्षेपेक्षा जास्त मिळालं आणि तिथेच या सरकारचं 5 वर्ष जगणं पक्क झालं. म्हणजे सरळ शब्दात उद्धव ठाकरे यांनी फक्त 2.5 वर्षाची मागणी आपल्या 30 वर्ष जुन्या मित्राकडे केली होती. तेही नंतर, म्हणजे पहिल्यांदा नाही, पहिले वाटल्यास तुम्हीच व्हा पण नंतर तरी आम्हाला द्या आणि कमिटमेंट करा. त्यांना पहिल्यांदाच आणि 5 वर्षाचं मुख्यमंत्री पद मिळालं. अजित पवार जे विरोधी पक्ष नेते बनणार होते किंवा अर्थात तो प्रश्नच उद्भवत नाही, देवेंद्र फडणवीसांबरोबर गेले, तो एक वेगळा विषय, त्याच्यानंतर बोलीन. पण अजित पवार हे विरोधी पक्ष नेते झाले असते, ते पुन्हा आपल्या जागी म्हणजे उपमुख्यमंत्री पदावर वापस आले. काँग्रेस ही इनसिग्निफिकंट बनलेली होती 44 घेऊन. याचं कारण कदाचित ते तसेच राहिले असते तर त्याच्यामधले काही लोक एखादा डिफेक्शन झालं असतं, 2/3 लोक बाहेर पडले असते, असा धोका होता. अशा पक्षाला स्पीकर पद मिळालं, वरतून 10-12 मंत्री पद मिळाली. मला असं वाटतं की या 3 पक्षांच्या 3 चाकी रिक्षा वगैरे जे काही म्हटलं जातं त्याचं जे सर्व्हायव्हल आहे ते एका ओळीत आहे की या तीनही पक्षांना अपेक्षेपेक्षा जास्ती मिळालं आणि तिथेच ते सरकार स्थिर झालं. याचं कारण आता कोणीही बाहेर गेलं तर तुम्हाला याहून काय जास्ती मिळणार आहे. आता मी अजित पवारांकडे येतो. अजित पवार बाहेर गेलेले होते, ते कसे गेले त्याच्यावरही बोलीन, पण पहिल्यांदा बाहेर जाऊन त्यांना तिथे काय मिळणार होतं तर तेच पद जे त्यांना इथेही मिळालेलं आहे. पण इच्छा इतकी पण तिथे गेल्यानंतर सुद्धा भाजपमध्ये इतकी मातब्बर लोक होती की आता जी खाती मिळालंय त्यांना ते सुद्धा मिळालं असतं का, हा एक वादाचा विषय. मी अगदी संदीप तेच बोलतोय, मी हेच म्हणतोय की ते तिथे आज ते जवळपास उपमुख्यमंत्री असून सुद्धा मुख्यमंत्री असल्यासारखं ऍडमिनिस्ट्रेशन बघत आहेत. पण तिथे असताना त्यांना तसं करता आलं असतं का तर नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे आज त्यांच्याकडे पुन्हा तोच त्यांचा ऑरा, ज्या ऑरामध्ये अजित पवार 15 वर्ष वावरली तोच त्यांचा कायम आहे. तोच स्पीकर पद त्यांच्याकडे. म्हणजे बेसिकली तिथे आता आपण धरूया की पुन्हा शरद पवारांचा जो विषय निघाला तर मी अगदी थोडक्यात माझं याविषयी थोडंसं एक वेगळं मत आहे. भली काही काही गोष्टी अशा आहेत शरद पवारांच्या बाबतीत की ज्या त्यांनी भाजपला एक प्रकारे चुचकारलेलं आहे. पण 1978 ते 80चा अपवाद वगळला तर शरद पवारांनी मैत्री वेगळी असेल पण जनता म्हणजे जनसंघ किंवा भारतीय जनता पार्टी बरोबर संघ केलेला आहे, त्यांच्याबरोबर अलायन्स केलेला आहे असं तरी दिसत नाही. हा, 1-2 मुद्दे आहेत
की त्यांनी अचानक पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारचा 2014ला पाठिंबा का काढून घेतला, देवेंद्र फडणवीस सरकारला त्यांनी पाठिंबा का जाहीर केला, त्यावेळेस सुद्धा असं इक्वेशन बनू शकत नव्हतं का, तर बनू शकत होतं. असे प्रयत्न झाले होते, पण स्वतः शिवसेनेने कच खाल्ली. म्हणजे उद्धव ठाकरेंना रात्री फोन आला नरेंद्र मोदींचा आणि त्यांनी सांगितलं आप उनके साथ मत जाओ, जे काय असेल ते त्यांचं बोलणं झालं. नाही तर हे जे आज आपण 3 पक्षांचं सरकार पाहतो आहे, हे 2014ला सुद्धा घडत होतं आणि त्यावेळेस स्पीकर म्हणून आत्ताच्या सरकारमधील एका मंत्र्याचं नाव फायनल झालं होतं की जर हा स्पीकर निवडून आला तर आपण नवीन पुढे प्रयत्न करू. पण हे सगळं रात्रीच्या एका फोननी बदललं. तेव्हा शरद पवारांनी या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारला पाठिंबा का दिला, पृथ्वीराज चव्हाणांना एकदम हाताला लखवा मारलाय का, किंवा त्यांच्या सरकारचा पाठिंबा का काढून घेतला, अशा काही काही गोष्टी आहेत की ज्यामध्ये असा डाऊट येऊ शकतो की ही शरद पवारांची चाल प्रो बीजेपी होती का. पण ती प्रो बीजेपी नव्हती, माझ्या दृष्टीने ती एक प्रकारे अँटी काँग्रेस होती असं मी म्हणू शकतो त्याला. बिलकुल. मी सुधीर तुमच्याकडे येतो. आता मुद्दा वेगळा आहे थोडासा की भाजप म्हणजे विचार करा की भाजपकडे केंद्रातली सत्ता आहे, भाजपकडे पैसा भरपूर असल्याचं म्हटलं जातं. तर म्हणजे आता महाविकास आघाडी सरकार आज पडेल उद्या पडेल असं म्हणत म्हणत 1 वर्ष काढलं. इथून पुढे या तिन्ही पक्षांना असा धोका आहे की कदाचित काही आमदार नाराज होतील किंवा एखादा पक्ष म्हणजे खास करून काँग्रेस जो नाराजी व्यक्त करतो बऱ्याच वेळेला, विधान परिषदेचे काही उमेदवार असतील किंवा इतर खाती वाटप असतील किंवा जे काय, तर असं काही धोका जाणवतोय भविष्यात? विलासजी बघा, उद्धव ठाकरे यांचं सरकारचं जे मी गमक म्हणतो म्हणजे अस्थिरता हाच या सरकारचा मोठा पाया आहे. म्हणजे 5 वर्ष जरी हे सरकार टिकलं तरी अस्थिरता हाच त्यांचा कणा असेल किंवा पाय असेल, या स्वरूपात ते टिकेल. आणि काही वेळेला कितीही अनसर्टनिटी असली पण बऱ्याच वेळेला एखादा व्यक्ती अनसर्टनिटी मध्ये खूप जास्त परफॉर्मन्स करत असतो. अनसर्टनिटी याचा अर्थ असा नाही की ते सरकार बॅकफुटला जाईल किंवा ते लोक परफॉर्मन्स करत नाही. उलट क्रायसिस सिच्युएशन मध्ये किंवा अनसर्टनिटी सिच्युएशन असेल तर एखादा व्यक्ती किंवा एखादा नेतृत्व चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतात. ते उद्धव ठाकरेंनी यांनी सोपं दाखवून दिले. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टी ज्यांचे 10 आमदार नव्हते, कुठली मेजॉरिटी नसताना गोवा असेल, कर्नाटक असेल, आता मध्य प्रदेश असेल किंवा आसाम, मेघालय अनेक राज्यांमध्ये तोडून साम दाम दंडभेद सरकार स्थापन केलं. तर हे महाराष्ट्र स्थापन करण्याने का जरूर त्यांनी आतापर्यंत प्रयत्न केला नाही का? जरूर प्रयत्न केलेला आहे. पण त्यांना आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये यश येत नाही. त्यांना नेमकं कारण असं की 3 पक्षांची मोठ जेव्हा जेव्हा ईडी असेल, सीबीआय असेल किंवा अनेक अटॅक सुशांतच्या केसच्या संदर्भातले अटॅक या गव्हर्नमेंट होते, तसं तसं हे सरकार फेविकॉलचा जोड जसा असतो जसं जसं अटॅक करते तसं हा फेविकॉलच्या जोडप्रमाणे हे सरकार जास्ती घट्ट बसत राहील आणि त्याच्यामुळे सरकारला धोका नाही. आणि त्याची दुसरी महत्वाची बाजू आपल्याला सांगू इच्छितो, कुठलीही स्ट्रॅटेजी करताना सरकार किंवा कुठलीही कंपनी रन करताना तुम्हाला बनवावी लागते. तर या सरकारची एक काउंटर स्ट्रॅटेजी मला वाटतं शरद पवार यांनी ऑलरेडी त्या स्ट्रॅटेजीमध्ये काम केले आणि ती बनवली. ती काउंटर स्ट्रॅटेजी अशी की जर भारतीय जनता पार्टीने काही आमदारांना पोचिंग करून जर त्यांच्या पक्षात आणण्याचा प्रयत्न केला किंवा राजीनामा देण्याचा प्रयत्न केला तर याला काउंटर कसं करायचं, एक कंटिन्युअसी जो प्लॅन आपण म्हणतो, प्लॅन बी प्लॅन सी, तो प्लॅन असा की एकनाथ खडसे यांच्या रूपाने शरद पवार यांनी आपल्या पक्षात आणून एक मोठा धक्का म्हणजे भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का दिलेला आहे. एकनाथ खडसे आज जरी आमदार नसतील पण त्यांचे 10-12 आमदारांची पकड आहे. ते आमदार असे आहेत की एकनाथ खडसे आज म्हटले की उद्या राजीनामा आपल्याला द्यायचा ते आमदार राजीनामा देऊ शकतील. त्याच वेळेला बीजेपीचं सरकार जे बनवण्याचा प्रयत्न करते पुन्हा बॅकफुटवर येतील. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील तर मुंडे यांना दुसऱ्यांचा प्रयत्न करतायत. पंकजा मुंडे जरी आज आमदार नसल्या पण ते एक खास लिडर आहे. त्यांच्या अवतीभोवती किंवा त्यांच्या पाठीशी एक समाज आहे. त्या समाजावर निवडून आलेले अनेक आमदार आहेत म्हणजे त्यांच्या ते आमदार सुद्धा पंकजा मुंडेचे जसं सामाजिक दिशेत ते जातील. त्याच्यामुळे ह्या लोकांनी ऑलरेडी काउंटर स्ट्रॅटेजी स्ट्रॅटेजी म्हणजे काउंटर एक तयारीची आहे. समजा असं काय झालं तर तयारी पवार यांनी केली. ठीक आहे. मग मी संदीपकडे जातो, पुन्हा संदीप तुझ्याकडे येतो. संदीप, आता एक महत्वाचं की हिंदुत्व हा बेस आहे आणि हिंदुत्व बेस असताना पहिलं टार्गेट जे आहे
की उद्धव ठाकरे शिवसेना यांना बदनाम करायचं किंवा ते हिंदुत्वापासून कसे दूर गेले हे लोकांवर अधोरेखित करायचं, लोकांमध्ये बिंबवायचं. आता याच्यामुळे शिवसेनेचं नुकसान होत आहे, उद्धव ठाकरेंचं नुकसान होत आहे असं वाटतंय तुम्हाला, की ते भरून काढण्याचा प्रयत्न केला जातोय? नाही, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा मुंबई महापालिकेची निवडणूक येते तेव्हा शिवसेना ही मुख्यत्वे मराठी माणसाचा मुद्दा आणते. आणि त्यांनी आजच्याही मुलाखतीमध्ये आपण बघितलं तर हेच आणलेलं आहे की महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. त्या महाराष्ट्रावरती कुठेतरी आघात होतोय, त्या महाराष्ट्राला खच्ची करण्याचा प्रयत्न चाललाय, अशा पद्धतीची एक लाईन घेतलेली आहे. दुसरं असं आहे की हिंदुत्वाचा मुद्दा आल्यानंतर आपण बघितलं तर उद्धव ठाकरे हे त्यांचे जे आजोबा आहेत प्रबोधनकार ठाकरे त्यांचे दाखले देत आहेत. आणि आजच्या मुलाखतीतही त्यांनी दाखला दिलेला आहे की हिंदुत्व म्हणजे तुम्हाला काय फक्त पळ्या पंचपात्र आणि घंटा बडवणारं हिंदुत्व पाहिजे का? हिंदुत्व आमच्या नसानसामध्ये आहे. त्यामुळे हिंदुत्व आम्ही कुठेही सोडलेलं नाही असं ते सातत्याने सांगतात. आणि त्याचा बरोबर खुबीने आपल्या आजोबा म्हणजे हा दाखला देताना एक लक्षात घ्या की शिवसेनेचा जो कार्यकर्ता आहे, शिवसेनेचा जो हिंदुत्व मानणारा कार्यकर्ता आहे तो निश्चितच एका गोष्टी बाबतीमध्ये तो थोडासा म्हणजे थोडा साशंक असेल की आता काँग्रेस बरोबर गेल्याचा काय परिणाम होणार. पण शेवटी मला असं वाटतं की सत्ता जी आहे ही शेवटी आयडिओलॉजीपेक्षा सुद्धा मोठी आहे. आणि आजकाल बऱ्याच राजकीय पक्षांनी, अगदी आपण जर बघितलं तर अगदी भाजपपासून सगळ्यांनी आपली आयडिओलॉजी आणि आपल्या सत्तेचं गणित किंवा सत्तेची व्यवहार्यता ह्या दोन भिन्न बाबी केलेल्या आहेत. म्हणजे भाजप सुद्धा मुफ्ती त्या हिच्याबरोबर महबूबा मुफ्ती बरोबर सरकार स्थापन करतं, त्याचा आज उल्लेख केला उद्धव ठाकरेंनी. ते तुम्ही केलं तेव्हा तुमचं हिंदुत्व कुठे गेलं होतं. त्यामुळे एक प्रकारे सत्ता मिळवणं, सत्ता ताब्यात घेणं, एखादं राज्य ताब्यात घेणं याचा आणि त्या आपल्या वैचारिक भूमिकेचा याचा संबंध ना भाजपनी ठेवलेला आहे आणि ना शिवसेनेनी. आणि त्यामुळे मग शिवसेना भाजपकडे बोट दाखवतं ना महबूबा मुफ्तीकडे बोट दाखवतं, इकडे काँग्रेसकडे बोट दाखवतात. मगाशी जो एक मुद्दा मात्र विलास तू सांगितला ना की ह्या सरकारमध्ये अस्थिरता येऊ शकते का, तर त्याची एक काडी घालण्याचं काम मला असं वाटतं आशिष शेलार यांनी मध्ये एका कार्यक्रमात केलेलं आहे. मराठा स्त्रियांसंदर्भातलं एक पुस्तक जेव्हा स्थापन झालं तेव्हा ते असं म्हणालेले आहेत की मराठा समाजाची स्त्री ही महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाली पाहिजे. आणि जर मला असं वाटतं की जर समजा भाजपनं उद्या मराठा स्त्री महाराष्ट्राची मुख्यमंत्री करायला तयार आहोत अशी भूमिका घेतली आणि 105 जागा मिळून सुद्धा आम्ही उपमुख्यमंत्री पद घेऊ तडजोड स्वीकार, आणि मग त्यामुळे जर समजा आता जे भाजपचं नेतृत्व आहे राज्यातलं ते स्वतः बाजूला झालं, त्याला केंद्रामध्ये स्थान देऊन इथं शेलार किंवा अन्य कोणी मराठा समाजाचा नेता जर समजा दुय्यम भूमिका जास्त आमदार असूनही घ्यायला तयार झाला तर मात्र मला असं वाटतं या सरकारसमोर एक पेच निर्माण होऊ शकतो की ठीक आहे मराठा स्त्रीला आम्ही पाठिंबा देतो. आता ती मराठा स्त्री कोण आहे हे काही मी सांगायची गरज नाही, सर्वश्रुत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेला सुद्धा बाहेरून किंवा सरकारमध्ये या सरकारला पाठिंबा देणं अपरिहार्य होईल, कारण उद्धव ठाकरे यांना पूर्णपणे पाठिंबा राष्ट्रवादीने काँग्रेसने दिलाय आणि मुख्यमंत्री केलं. आता हे जे काही शेलार यांचं विधान आहे ते प्रत्यक्षात उतरवण्याच्या दृष्टिकोनातूनच भाजपने पावलं टाकली आणि मुख्यमंत्री पदाचा दावा सोडून दुय्यम जबाबदारी घेण्याचं ठरवलं. तर मात्र मग तुझे मगाशी विचारलं महाराष्ट्रामध्ये काही अस्थिरता निर्माण होऊ शकते का येणाऱ्या भविष्याच्या काळात, तर ती होऊ शकते. आता जयंत काय वाटतं म्हणजे या म्हणजे संदीपने जो मुद्दा मांडला म्हणजे भाजप एक करेल की शिवसेनेला दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला फुलफ्लेश सहकार्य करेल आणि सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होतील. पहिली गोष्ट, जर राष्ट्रवादीचं कोणी मुख्यमंत्री होणार असेल तर त्या फक्त सुप्रिया पवार सुळे राहतील, ही वस्तुस्थिती मी मान्य करतो. मुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादीचा कोणी जात असेल तर. पण नाउ कमिंग बॅक टू द बेसिक पॉइंट की तशी शक्यता, तर बेसिक असं आहे की आशिष शेलारनी स्वतः दुसऱ्या दिवशी सांगितलं किंवा त्याच्याकडून जबरदस्तीने देवेंद्र फडणवीसांनी वदवून घेतलं की जा सांग की मीच आणि देवेंद्र फडणवीस हेच खरे नेतेपदी आहेत
आणि आमचे हम्म. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच राहतील. त्याच्यामुळे ते मराठा कार्ड जे खेळण्याचा आशिषनी आपल्या पक्षाध्यक्षांशी किंवा आपल्या पक्षातल्या नेत्यांशी न बोलता केलेला प्रयत्न होता तो तिथच्या तिथेच थांबवला गेला. मगाशी खडसेंचा उल्लेख झाला. ठीक आहे, खडसे एक मोठे नेते होते, मी पण मानतो, पण खडसेंना खरं तर देवेंद्र फडणवीसांना स्वतः खडसे नको होते, त्याच्यामुळे ते गेले. तर भाजपला धक्का. तर भारतीय जनता पार्टीचे एकूण मोनोलिथिक हे असं आहे की एखादा नेता गेला म्हणून 10-12 आमदार राजीनामा देतील का? तर त्यांचे ते कोणी समर्थक जे आहेत पुण्याचे, मला वाटतं त्यांचं नावही आलं होतं, एक फॉर्मर मिनिस्टर कोण कांबळे, त्यांनी सांगितलं मी खडसेंचा समर्थक आहे पण राजीनामा देणार नाही. तर त्या मोनोलिथिक स्ट्रक्चर मध्ये या डिसिप्लिन डाव्या किंवा उजव्या जे विचारसरणीचे लोक असतात ते इतके कमिटेड असतात आपल्या आयडिओलॉजी करता की ते राजीनामा देत नाही. आता कमिंग बॅक टू द बेसिक, की हा जो क्लॅश आहे हिंदुत्वाचा, तर मी स्वतः एक पत्रकार म्हणून जे शिवसेनेला कव्हर केलेलं आहे 30-32 वर्ष, ते शिवसेनेला हिंदुत्वाच्याच रूपात पाहिलेलं आहे. पण आता जी आपल्याला शिवसेना दिसते ती त्याच्या आधीची, आपल्याला हे माहिती आहे, सगळ्यांना माहितीच आहे की शिवसेनेची पहिली युती ही काँग्रेस बरोबर झालेली आहे. मुरली देवरा सारख्यांना, काँग्रेसच्या अध्यक्षांना, माजी अध्यक्षांना मेयर विरोधी पक्षात असताना मेयर बनवण्याचं आणि त्याच्या बदल्यात विधान परिषदेतल्या 2-3 आमदारकी पदरात पाडून घेण्याचं राजकारण बाळासाहेब ठाकरेंनी केलेलं आहे आणि त्याच्या भरोशावर मनोहर जोशी पहिल्यांदा आमदार झालेले होते. त्याच्यामुळे हिंदुत्व हा काही वसा घेतलेला शिवसेनेनी पहिल्यापासून नाही. प्रबोधनकार ठाकरेंचं नाव घेतलं जात आहे, तर मला असं वाटतं गणपतीचं दर्शन दलितांना घेऊ द्या नाही तर मी मूर्ती फोडतो असं म्हणणारे प्रबोधनकार ठाकरे हे संघाच्या हिंदुत्वाच्या पूर्णपणे विरोधात होते. आणि संघाचं हिंदुत्व काय, तुम्ही आम्ही हिंदू नाही का, तर आपण सगळेच हिंदू, धर्म म्हटलं की आपण हिंदू मानू, पण आपल्याला संघाचं हिंदुत्व मान्य आहे का? तर मला असं वाटतं आपण याचं उत्तर फटकन देऊ की नाही म्हणून. राजकीय कारणास्तव असेल, कारण मुळात 80 ते 90 या काळात शिवसेना अशी एकटी पडली होती आणि भाजप असा एकटा पडलेला होता की जनता दल, शेकाप, काँग्रेस, शरद पवार हे सगळे पक्ष एकत्र आले आणि म्हणून परिस्थितीमुळे ते 2 पक्ष एकत्र आले. बाळासाहेबांच्या अफाट वक्तृत्वामुळे त्यांना सक्सेस मिळालं. प्रमोद महाजनांचं एक सुंदर नेतृत्व, मुत्सद्देगिरी होती, त्यांचं सरकार एक वेळा आलं. पण जर का आपण बेस पाहिला तर प्रबोधनकार ठाकरे सुद्धा हे संघाच्या हिंदुत्वाच्या विरोधात होते. शिवसेनेची सुद्धा युती ही काँग्रेसशीच झालेली होती. आणि माझ्या माहितीप्रमाणे शेवटचं वाक्य, उद्धव ठाकरे या मधल्या 30 वर्षाच्या काळाला जवळपास पुसून टाकत फक्त काँग्रेस आणि प्रबोधनकार ठाकरे यांना समोर घेऊन आणि बाळासाहेबांचं नाव घेऊन आता समोर येत आहेत आणि ते हे सांगतायत की हिंदुत्व केवळ तुम्ही म्हणता तेच नाही, शेवटी जर बाबरी पडली असेल असं म्हणणारे माझे वडील सुद्धा हिंदूच होते, विसरू नका, असं सांगून एक प्रकारे हिंदुत्वाची त्यांनी नवीन ब्रँच केलेली आहे का हिंदुत्ववाद्यांची. आणि हा प्रयत्न नवीन नाही, खुद्द राहुल गांधींनी सुद्धा सांगितलं होतं की मी सुद्धा हिंदूच आहे, जनेऊधारी वगैरे जे काही प्रकार आहेत, तर त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा सक्सेस होत आहेत. ठीक आहे, संदीप तोळ, हा पुढे एकच गोष्ट फक्त ऍड करतो. शिवसेना जन्माला आल्यानंतर सगळ्यात पहिलं यश हे ठाण्यामध्ये मिळालं आणि ठाणे जिल्हा हा त्या काळामध्ये जनसंघाचं खूप मोठं काम होतं आणि त्यामुळे जर आपण बघितलं पुढे कापशांकडून हा मतदारसंघ सुद्धा खेचून घेतला गेला. तर मला असं वाटतं की ठाण्यामध्ये आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेला शिवसेनेचा संघर्ष हा जनसंघाशीच झालाय आणि ठाण्याच्या कल्याण मधल्या काही भिंतीवरती संघाची हेटाळणी करणाऱ्या, टिंगल करणाऱ्या अशा ज्या काही घोषणा लिहिल्या होत्या त्या युती झाल्यानंतर सुद्धा दीर्घकाळ त्या भिंतीवरती टिकून होत्या आणि त्या बघून सुद्धा लोक हसायचे की त्यावेळेला शिवसेनेनी 80च्या दशकात काय आधी म्हटलं होतं आणि मग 90च्या दशकामध्ये यांचं सरकार आलं. त्यामुळे हा सुद्धा थोडासा इतिहास. बिलकुल बांधव, मी आता शेवटचा मुद्दा घेतो आणि तो खूप महत्वाचा मुद्दा आहे की जसं आपल्या चर्चेतूनही आलं की शरद पवार यांच्यामुळेच ही सगळी युती झालेली आहे. म्हणजे ते भाजप बरोबर जाणार की शिवसेनेबरोबर जाणार हे ठरलं, शिवसेनेबरोबर जाणार. आता मग सुधीर, एक महत्वाचं, जर मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं आहे, शिवसेना जर भाजप बरोबर युती तोडू शकते तर राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद मिळालं आणि शरद पवारांना ते मिळालं, म्हणजे शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस, मग सुप्रिया सुळे
मुख्यमंत्री होतील. दुसरं तर नाव आता समोर नाहीये. अचानक कुठलं दुसरं नाव आलं तर वेगळी गोष्ट. अजितदादांना मला वाटत नाही की काही पवारांचा काही पाठिंबा असेल. एक आपण जे काय पाहतोय. मग मला सांगा की शिवसेनेला सोडून शरद पवार मुख्यमंत्री पदासाठी जातील भाजपबरोबर? विलासजी, या गोष्टीचं म्हणजे राजकारणात काही होऊ शकतं. म्हणजे मुद्दा हा आहे की राजकारणात काही होऊ शकतं. पॉलिटिक्स इज आर्ट ऑफ ऑल पॉसिबिलिटीज आपण म्हणतो. पण मी एक मध्यंतरी जे पुस्तक लिहिलं होतं चेकमेट ऑफ बीजेपी, हे पुस्तक लिहिताना अनेक लोकांशी जेव्हा भेटलो किंवा चर्चा केली किंवा इन्साइट काय काय पडद्यामागे घडलं, तर ते जेव्हा भेटत असताना अनेक गोष्टी मला त्यातून मिळाल्या. तर मुख्यतः असं की उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जेव्हा वाटाघाटी, म्हणजे एका बाजूला भारतीय जनता पार्टीबरोबर वाटाघाटी चालू होत्या आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेबरोबर चालू होता. तर त्यावेळेला 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री म्हणून फिक्स झालं होतं. शिवसेनेचा 2.5 वर्षाचा असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा 2.5 वर्षाचा असेल. अजित पवार तिकडे गेल्यामुळे तो 2.5 वर्षाचा डाव त्यांनी जो त्यांची डिमांड होती ती त्यांनी मागे घेतली, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने. आणि त्यावेळेला असं ठरलं होतं की 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल आणि पुढचं 2.5 वर्ष सुप्रिया सुळे हे मुख्यमंत्री राहतील. आणि याची कुणूक अजित पवार यांना लागल्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी एक बंड केलं असं म्हणतात. आणि त्याच्यामुळे शरद पवार आता त्यांच्या 80 वर्ष पूर्ण झाले आणि त्यांच्या ते जोपर्यंत या सर्व त्यांना चांगलं आयुष्य लाभो आपण सर्व त्यांना हे करतो. पण हे करत असताना कोणीतरी एक आपला राजकीय वारसा एक फिक्स करण्याचा प्रयत्न करत असतो की आपल्या समोरच कोणीतरी चांगला राजकीय वारसा जर आपल्या पक्षाला असेल किंवा आपल्या घराण्याला असेल चांगला मिळाला आणि पुढे नेला तर मनुष्य पूर्णपणे ते आयुष्य जगत असतो. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे म्हणजे आशिष शेलारचा जे उल्लेख मध्यंतरी केला, आशिष शेलार सुद्धा एक टॉईंग विथ आपण आयडियाज म्हणतो, एक आपण फेकतो एखादं नाणं की बघू आपण कोणी उचलतं की कोणी त्याला स्पर्श करतं, त्यावेळेला त्या लोकांची विचारसरणी किंवा आपल्याला एक टेस्टिंग द वॉटर जसं आपण म्हणतो तसं आशिष शेलार यांनी टेस्टिंग द वॉटर करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या माध्यमातून त्याचा फायदा शरद पवार घेतील का हा महत्वाचा प्रश्न आहे. तर शरद पवार ह्या गोष्टीचं ब्लॅकमेल शिवसेनेला करू शकतात, असं नाही करू शकणार नाही. म्हणजे डायरेक्टली त्यांना जर भारतीय जनता पार्टी बरोबर त्यांना डायरेक्टली जरी जायचं नसलं पण त्या गोष्टीचा जसं बार्गेनिंग त्यांनी बीजेपी बरोबर करत असताना सरकार त्यांनी शिवसेना आणि काँग्रेस बरोबर स्थापन केलं, अशाच गोष्टीचा पुन्हा म्हणजे 2.5 वर्षानंतर किंवा काही दिवसानंतर अशाच प्रकारची हालचाल जर सुरू झाली, जसं संदीपजी म्हणाले की या गोष्टीवर त्या दोन पक्षांमध्ये किंवा 3 पक्षांमध्ये एक फ्रिक्शन तयार होऊ शकते. पण ती फ्रिक्शन 2-2.5 वर्षानंतर तयार होईल. पण ती शरद पवार ही कशा पद्धतीने हँडल करतात किंवा त्यांना खरंच आपला वारसा हा एक, जोपर्यंत सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री पद मिळत नाही किंवा पक्षाची धुरा त्यांच्या हातात येत नाही तोपर्यंत त्यांचं नेतृत्व हे आपण म्हणतो इस्टॅब्लिश होणार नाही. त्याच्यामुळे त्यांच्या हातात एक सत्तेची कुठलीतरी धुरा देणं ही खूप महत्वाचं आहे. आणि ती धुरा देण्याचं मला वाटतं संपूर्ण सत्तेची धुरा पवारांच्या हातात आहे असं म्हटलं जातं. हे कितपत तथ्य आहे की पवारांच्या हातातच सगळं आहे? उद्धव ठाकरे ही पवारांना विचारल्याशिवाय काही करत नाही. खरं तसं नाही, उद्धव ठाकरे पवारांना तसं काही नाहीये. प्रत्येक जण आपल्या पक्षाची बाजू किंवा आपलं नेतृत्व कसं उभं राहील हे बघत असतो. जरी उद्धव ठाकरे पवारांना विचारून करत नसेल अनेक गोष्टी आहेत. जसं आपण मध्यंतरी झालं बदल्यांवरनं अनेक वाद निर्माण झाले सरकारमध्ये किंवा अनेक गोष्टी वाद निर्माण झाले. पण शरद पवारांनी एक ट्रबल शूटर म्हणून काम केलं आणि तो एक फायर तयार झाला त्याला डिफ्यूज करण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे मला नाही वाटत सध्याचे मुख्यमंत्री पद या आवेशाने आता उपभोगत आहेत किंवा सगळ्या नाड्या ते कुणाकडे थोडक्यात शरद पवारांच्याकडे सर्व नाड्या आहेत आणि जोपर्यंत शरद पवारांच्या वयाचा त्यांना असलेल्या आजाराचा सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून मी एक वाक्य बोलत आहे, जोपर्यंत शरद पवार जिवंत आहेत तोपर्यंत या सरकारला धोका नाही, हे पहिलं वाक्य. हो, ही वस्तुस्थिती आहे. जर का राष्ट्रवादीशी कोणाशी बोललात तर कदाचित कोणीतरी ऑफ द रेकॉर्ड तुम्हाला कबूल करू शकतं की आम्ही 2.5 वर्षांनी 2 वर्षांनी मुख्यमंत्री पदाचा विचार करू शकतो. हे ते ऑफ द रेकॉर्ड सांगतील, ऑन रेकॉर्ड बोलणार नाहीत. त्यातलं मग त्यावेळेला नाही, मग जयंत असं आहे की त्यावेळेला शिवसेना त्यांना मुख्यमंत्री पद देईल काय अंदाज आहे? म्हणजे एकूण राजकीय कदाचित ते जर का त्यांचं डील झालं तर कदाचित आदित्यला उपमुख्यमंत्री करतील, ते होऊ शकतं. संदीप काय वाटतं तुम्हाला? संदीप नाही, निश्चितच म्हणजे नाही, निश्चितच जर समजा भाजपला अशी काही खेळी करण्याची संधी जर द्यायची नसेल, म्हणजे भाजप मी जसं म्हणालो तसं आणि जयंतनी लगेच सांगितलं की त्याचा खुलासा करायला लावला,
जर उद्या भाजपने देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये एखादं मंत्रिपद दिलं आणि त्यांना इथून तिकडे नेलं, तर मग इथं हा प्रयोग भाजप निश्चित करणार की काय, ही शंका होते की आमचे 105 आहेत पण तरी सुद्धा आम्हाला मुख्यमंत्रीपद नको, आम्ही उपमुख्यमंत्रीपद घेतो, आम्ही आशिष शेलार यांना उपमुख्यमंत्री करतो, तुम्ही सुप्रियानं करा, ही ऑफर असू शकते. आणि त्यावेळेला शिवसेना सुद्धा असा विरोध करू शकणार नाही, कारण शिवसेनेचं मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादीमुळे मिळालंय. त्यामुळे अशा प्रकरणात शिवसेनेवर सुद्धा देण्यात येईल. त्यामुळे जर समजा असा प्रस्ताव जर समजा राष्ट्रवादीने ठेवला की 2.5 वर्ष झाले आहेत, आता तुम्ही आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या, तर जसं आता जयंत म्हणाले जसं की आदित्य ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारून राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद देणं हेच हिताचं ठरेल. त्यामुळे याचा अर्थ असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने अशी काही खेळी खेळलेली आहे की या पुढचं म्हणजे जो काही पेशन्स आता त्यांनी ठेवले त्यामुळे यापुढे भाजपकडूनही त्यांना संधी असू शकते मुख्यमंत्री पदाची आणि कदाचित शिवसेनेला सुद्धा अपरिहार्यपणे काँग्रेस सतीश, मग एक छोटीशी कमेंट, काँग्रेस काय आहे म्हणजे काँग्रेसचं काय अस्तित्व आहे नाहीये की जो येईल त्याच्यासोबत नाही हा म्हणजे काँग्रेसला जर समजा भाजप आणि राष्ट्रवादी अशा पद्धतीने जर समजा पुणे भविष्यामध्ये सत्ता आली तर काँग्रेस बाहेरच पडेल आणि शिवसेना बाहेरून किंवा आतमध्ये राहून पाठिंबा देईल मूकपणे की बाबा ठीक आहे आम्ही काही विरोध नाही करणार असं राहू शकतं. किंवा समजा राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्रीपद गेलं आणि शिवसेनेने ते दिलं आणि उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं तर काँग्रेसला बाकं वाजवून त्याचं स्वागत करण्याशिवाय दुसरा पर्याय काही उरत नाही. बिलकुल. मी शेवटचा प्रश्न तुमच्या तिघांनाही अगदी थोडक्यात म्हणजे एक 10 सेकंद मध्ये उत्तर हवंय. संदीप, काय परफॉर्मन्स आहे, किती मार्क्स देणार तुम्ही या सरकारला? नाही मला असं वाटतं मी दोन गोष्टी फक्त सांगतो. हे बघा, एकात्मिक जे DCR संदर्भामधला म्हणजे तो निर्णय झाला तो झालेला आहे. पोलिसांच्या संदर्भामध्ये जे काही रिफॉर्म्स करायचे आहेत, काही जुने कायदे काढायचे त्याच्या बाबतचा प्रस्ताव सुद्धा आता अंतिम टप्प्यात आहे. मगाशी यांनी सूर्यवंशींनी फार चांगलं सांगितलं की आघाडीचं सरकार असलं क्रायसिसमध्ये असलं तरी ते उत्तम काम करू शकतं, याचं हे एक उदाहरण आहे. आणि मला असं वाटतं मी या सरकारला 6 मार्क देईन. जयंत, काय नेमकं सरकारकडून झालं आणि किती मार्क्स? मुळात असं झालं की 15 वर्ष जी केलेली कामं किंवा ज्या राहिलेल्या चुका जे काही काँग्रेस आणि एनसीपीचं होतं तेच पुन्हा घेऊन मधल्या 5 वर्षाच्या गॅप नंतर हे येऊन बसले. आणि कोणी कितीही म्हणत पण मी स्वतः हे मानतो की उद्धव ठाकरे समोर असले तरी मागे या सरकारच्या नाड्या पूर्णपणे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याच हातात आहेत. आणि त्याच्यामुळे YB चव्हाण सेंटर आणि सिल्व्हर ओक मधनं हे सर्व सरकारचं सुरू आहे. उद्धव ठाकरे त्यांचं म्हणणं ऐकत आहेत. ही वस्तुस्थिती. आणि मार्क्स द्यायचे असतील तर मी 6-7च्या दरम्यान मार्क्स देईन, याच्या पलीकडे काय 6 ते 7. सुधीर, शेवटची कमेंट आणि किती मार्क्स द्याल? बघ विलास, मी मार्क किती देणार याच्यात मी सांगू शकत नाही, पण मी एवढं सांगू शकतो जेव्हा एखादा शेवटी आपण एखाद्या सरकारचं कौतुक करतो, विरोध करतो, आपलं अॅनालिसिस हे महत्वाचं आहे. तर आपण आतमध्येही पाहतो आणि बाहेरही पाहतो. एखाद्या बलाढ्य सैन्यापुढे किंवा एखाद्या बलाढ्य पैलवानापुढे गावातले म्हणजे पंचकृषीतले कुठलाही म्हणजे व्यक्ती त्याच्यापुढे लढण्यासाठी तयार होत नव्हता किंवा लढू शकत नव्हता. अशा परिस्थितीत या 3 पक्षांचं सरकार येऊन उद्धव ठाकरे लढतात, याच्याच त्यांची सर्वात मोठी अचिव्हमेंट आली आणि 1 वर्ष टिकलं. ही सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे एक सरकार चालवणं या महाविकास आघाडीचं, ही सर्वात महत्वाची जमेची बाजू. आणि अनेक प्रकारचे निर्णय चांगल्या पद्धतीने घेता येतात. जसं काल बघितलं, जे वेश्या असतील त्यांना 5,000 रुपये आणि त्यांच्या मुलांना 2,500 रुपये जो त्यांनी अलाउन्स जाहीर केला, हा खूप ह्युमॅनिटेरियन ग्राउंडवरती त्यांनी मोठा डिसिजन घेतला. संदीप बोलले तसे की DCR जो अनेक वर्षे प्रलंबित विषय होता, पोलीस हाऊसिंग असतील किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी किंवा आता जे हे केलं, 6-7 मार्काच्या 100% त्यांना मार्क मिळतो. खूप धन्यवाद. सर्वजण पत्रकार आहात आणि प्रत्येकाशी बोलत असता, विरोधकांशी बोलता, सत्ताधाऱ्यांशी बोलता आणि त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय हे तुम्हाला माहित असतं. आणि तुमची जी माहिती आहे ती वर्षभराची जी मांडणी आहे, लेखाजोखा आहे, तो महाराष्ट्रापुढे जाणं खूप महत्वाचं आहे. कारण हे वेगळं सरकार आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. कोरोनाच्या संकटातही सरकारवर आसुड ओढले जात आहेत आणि त्यातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कुठल्याही प्रकारचा अनुभव नसताना, प्रशासनिक अनुभव नसताना ते सरकार चालवत आहेत. याचा अर्थ असा आहे की सरकार चालवणाऱ्या व्यक्तीकडे हा महाराष्ट्र खूप अपेक्षेने पाहत असतो. कोणाचंही सरकार, भाजपचं असेल, शिवसेनेचं असेल, राष्ट्रवादीचं असेल, पण मुख्यमंत्री कोण आहे आणि तो लोकांचे निर्णय याकडे सगळ्यांचं लक्ष असतं.
या तुमच्या चर्चेतून सरकारने कसं काम केलं, काय होऊ शकतं, काय नाही होऊ शकत, काय चांगलं झालं, हा वेध घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या तिघांचेही आभार. 3 आघाडीचं, 3 पक्षांचं सरकार आणि 3 पत्रकारांची मतं मी जाणून घेतली. मी इथेच थांबतो. आपण बातम्या मॅक्स महाराष्ट्र.